नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये काकू ही सर्वांसमोर सिंधूला म्हणत असते की ह्या डॉक्टर बाईचंच उदाहरण घ्या, कारण तिला आपल्या मुलीला एक चांगल्या गोष्टी शिकवायला सुद्धा वेळ मिळत नसेल आणि तिने तिच्या मुलीला काही असे संस्कार दिलेच नाही. त्यामुळे विनायकला सुद्धा आता वाईट संस्कार घडवायला नको, म्हणून मी विनायकला आता चांगली शिस्त लावायची, कारण ही मुलगी आता सतत विनायक सोबत असते. तेव्हा काकू विनायकला म्हणते की विनायक, आत्ताच्या आत्ता तू रूममध्ये जायचं आणि अभ्यासाला बसायचे. तेव्हा लगेच विनायक म्हणतो की नको ना गं आजी. तेव्हा काकू म्हणते की तू ऐकणार नाहीस का, मी तुझा बॉल फोडून टाकू का. राजश्री म्हणते की वहिनी जाऊन दे ना, तो लहान आहे, लहान मुलांना काही समजत नाही. तेव्हा लगेच काकू म्हणते की मला कोणत्याही गोष्टी ऐकून मी तर घेणारच नाही. तेव्हा लगेच विनायक आणि सावी हे सॉरी मोठी आजी असे बोलतात. विनू कान पकडतो आणि आजी, मी तुझा लाडका नातू आहे ना, मी जर दुःखी झालो तर तुला ते नाही आवडणार ना. तेव्हा विनायकच्या त्या बोलण्याचं सर्वांना मात्र हसू येत असते. तेव्हा सावी मात्र ही काकूजवळ बसते आणि मुद्दाम काकूला म्हणजे विनूला म्हणते की विनू, तुझी मोठी आजी खरंच किती ब्युटिफुल आहे आणि तिचे डोळेसुद्धा किती मस्त. तर सर्वांना मात्र खूप हसू येत असते. सावी काकूच्या गालाला धरते आणि खरंच तुझ्या मोठ्या आजीचे गालसुद्धा किती सॉफ्ट आहे रे. ही तुझी आजी जरी असली ना तर ती माझी फेवराईट आजी आहे. आणि विनायक म्हणतो की हो नक्की सावी. तेव्हा मात्र सिंधूला, राघवला आणि सर्वांना खूप हसू येत असते. तेव्हा विनायक आणि सावी काकूला मुद्दाम चिडवत असतात आणि तेवढ्यात विनायक काकूच्या हातातील तो बॉल घेतो. तेव्हा मात्र काकूला लगेच रत्नाकर म्हणत असतो की जाऊन दे ना वहिनी, लहान मुलं आहेत, तू का त्यांच्या नादी लागते. तेव्हा लगेच काकूला सिंधूने कसं काकूची गंमत केलेली असते, म्हणजे काकू आता म्हातारी झाली आणि शेफ बनून काकूला जो काही फॅमिली फोटो तिने दाखवलेला असतो तो सर्व तिला क्षण आठवतात. आणि लगेच ऋतुजा जे काही बोललेले असते की जशी सिंधू गेली म्हणजे सिंधूची मुलगीसुद्धा ही सिंधूच्या डबल असणार असे आठवून लगेच काकू ही सिंधू, राघव आणि मधू यांच्याकडे बघत असते. त्यानंतर ती विनायकला बोलते, विनायक आजोबा म्हणतात म्हणून मी तुला शिक्षा करत नाही, परंतु यापुढे असे काही चालणार नाही आणि कोणीही याबद्दल हसायचे सुद्धा नाही असे काकू सर्वांना वॉर्निंग देते. तेव्हा आता विनायक, तू सावीसोबत खेळायला निघून जा, म्हणून सावीला सुद्धा ती विनायक बरोबर काढून देते. तर लगेच सर्वांना हसू येत असते. त्यानंतर सिंधू आपल्या रूममध्ये येते तर सावी सिंधूला म्हणत असते की आई, माझे सर्व क्वेश्चन हे सोडून झाले. तेव्हा सिंधू ही म्हणत असते, आपण आता लोकांच्या घरी राहतो त्यामुळे असं गुड बॉय असल्यासारखं वागायचं, आपलं सर्व सामान व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवून द्यायचं. तेव्हा सावी म्हणत असते की आई, मला ते विनायकचे आजी आजोबा खूपच आवडले आणि मला असे वाटते की ते माझे आजी आजोबा तर नाहीत ना. पण आई, तू त्यांना लोक का म्हणतेत ग, मला ते लोकांसारखे नाही वाटत, माझेच आजी आजोबा वाटतात. सिंधू म्हणते की बाळा, तू आता तुझं दप्तर आवरून घे. तेव्हा सिंधू मनात म्हणत असते की सावी, तुला कसे सांगू ग, ही सर्व तुझ्या हक्काची माणसं आहेत आणि जेव्हा मला सर्वजण विचारतात की तू कुणाची मुलगी आहे, पण मला सर्वांना सांगूशी वाटते की तू राघव रत्नपारखी यांचीच मुलगी आहे, पण मी ती कोणाला का सांगू, कसे सांगू तेच मला समजत नाही. म्हणून सिंधूला टेन्शन येते. मला जे दुःख सहन करावं लागलं ते दुःख तुला सहन करायला नको, म्हणून मी सर्व काही सहन केले, परंतु तुझ्या वाट्याला ते दुःख नको यायला, म्हणून मी तुला काही सांगत नाही, म्हणून गप्प आहे. त्यानंतर इकडे मधू आपल्या रूममध्ये काही साड्या आवरत असते. राजश्री येते. राजश्री म्हणत असते की काय ग राणी, तुझं सामान अजून याच रूममध्ये का आहेत, राघवच्या रूममध्ये तू का शिफ्ट झाली नाहीस. तेव्हा मधू म्हणत असते की आई, अजून आमचं लग्नसुद्धा अर्धवट आहे, अशा नवरा बायकोच्याच नात्यासारखं आम्ही एका रूममध्ये तर नाही राहू शकत ना. तेव्हा राजश्री म्हणते का इतकंच ना, मी वहिनींशी या विषयावर बोलते आणि तुमचं राहिलेलं अर्धवट लग्न आपण पूर्ण करून घेऊयात. राजश्री काही ऐकत नाही आणि मधूच्या हाताला धरते आणि तिला राघवच्या रूममध्ये घेऊन येते. राघव तेथेच बसलेला असतो. राघवला राजश्री म्हणते की आजपासून राणी या रूममध्ये राहणार. राघव म्हणतो की आई, या सर्वाची काय गरज आहे आणि तुला तर माहितीच आहे ना, लग्न हे कुठल्या कारणामुळे झालेले आहे. तेव्हा राजश्री म्हणत असते की अरे, नवरा बायको वेगवेगळ्या रूममध्ये कुठे झोपत असतात का. तर राजश्री काही ऐकत नाही आणि बाहेर निघून जाते.
तेव्हा मात्र राघव म्हणत असतो की मधू एक काम कर, तू येथे बेडवर झोप, मी इकडे बाजूला बसतो. म्हणून तो काही त्या उशा घेतो आणि बाजूला जाऊन बसलेला असतो, पुस्तक वाचतो. तेव्हा मधू विचार करत असते की सिंधू राघवच्या जवळ येण्यासाठी तर येथे तयार झाली नसेल ना येण्यासाठी, आणि तसं जर काही असेल तर मग अवघडच होईल. सर्व काही म्हणतात ते बरोबर आहे की काय, याचा ती विचार करत असताना राघव विचारतो की काय झाले, कसला विचार करतेस? आपण एक काम करू, विनायकला आपल्यासोबत येथे झोपण्यासाठी घेऊन येऊ. तेव्हा मधू आणि राघव विनायकच्या रूममध्ये येतात. तर इकडे सिंधू सावीला सांगत असते, या घरामध्ये जास्त मैत्री कुणाशी करू नको, कुणाला आगावानी जास्त बोलू नको. विनायक बरा झाल्यानंतर आपल्याला आपल्या गावाला परत जावे लागणार. तिकडे गेल्यानंतर तुला त्यांची आठवण येईन, तू रडत बसशील, मी परत तुला इकडे घेऊन येणार नाही. त्यामुळे असले काही तू कृत्य वाढून ठेवू नको. तेवढ्यात विनायक येतो. विनायक म्हणतो की डॉक्टर काकू येऊ का? तेव्हा सिंधू विचारते की काय रे बाळा, झोप लागत नाही का? तेव्हा लगेच विनायक म्हणत असतो की खरंच मला तुम्ही खूप आवडतात आणि तुम्ही मला येथे माझ्यासाठी आग्रहानंतर थांबल्या माझ्या उपचारासाठी, त्याबद्दल थँक्यू आणि लव यू डॉक्टर काकू असे बोलतो. तेव्हा लगेच सिंधू म्हणते की लव यू ट्यू आणि लगेच सावी म्हणते की लव यू 3. सिंधू म्हणते की बाळा, सावी जशी माझी मुलगी आहे ना, तसाच तो माझा मुलगा आहे आणि मला रनिंग रेसमध्ये तुला भाग घेताना पाहिजे. सावी खुश होऊन म्हणते की विनायक, तू नक्की या स्पर्धेमध्ये जिंकणार, कारण माझी आई जगातली खूप बेस्टर अशी डॉक्टर आहे. तेव्हा राघव आणि मधू इकडे विनायकच्या रूममध्ये आलेले असतात. विनायक तेथे नसतो. तर राघव म्हणतो की मला माहिती आहे की विनायकला कुठे शोधायचे. तर इकडे विनायक म्हणतो की आज मी डॉक्टर काकू तुमच्याजवळ झोपतो. तर सिंधू मनात म्हणत असते की घरातील कुणाला, मधू आणि राघव यांना सुद्धा आवडणार नाही की विनायक माझ्यासोबत झोपला, पण विनायकचे मनसुद्धा मला नाराज करता येत नाही. तर सिंधू म्हणते की झोप बाळा, म्हणून ती सावी आणि विनायकला मस्त असं झोपी लावते. तेव्हा सिंधूला तिच्या अंकुरची आठवण होते आणि राघवने तर त्यावेळेस माझी साथ दिली असती तर आज आमचा अंकुर आमच्यासोबत असतात असे सिंधूला आठवते. आणि त्यावेळी मी प्रेग्नेंट आहे हे जेव्हा राघवला समजले असते तर त्यांना किती आनंद झाला असता. परंतु आता या सर्वाचा काही उपयोग नाही, कारण वेळ आता निघून गेली. राघवसुद्धा खूप जीवनामध्ये पुढे गेले. त्यामुळे सिंधू ही झोपण्यासाठी लागते. तर तेवढ्यात राघव आणि मधू तेथे येतात. तर विनायक आणि सावी उठून बसतात. तर मधू म्हणत असते की विनायक, तुला किती वेळेस सांगितलं की रूममधून बाहेर निघायचे नाही. तेव्हा राघवसुद्धा विनायकला रागवत असतो. तेव्हा सिंधू म्हणते, लहान आहे का रागवता, त्याला समजून सांगायचे असते. तेव्हा लगेच मधू म्हणत असते की तो लहान आहे, पण तू तर लहान नाही ना, तू तर आम्हाला सांगायचे ना विनू इकडे आहे म्हणून. तेव्हा लगेच विनायक म्हणतो की मम्मा, तू डॉक्टर काकूवर प्लीज रागवू नको. त्या मला म्हटल्या होत्या की तुझ्या रूममध्ये झोपण्यासाठी जा, पण माझ्या रूममध्ये मी एकटा दररोज झोपतो, म्हणून आज त्यांच्याबरोबर मला झोपायचे. तेव्हा मधू म्हणते की चल मी तुला स्टोरी सांगते. विनायक म्हणतो की नाही, आज नाही, तर आज मला डॉक्टर काकूसोबतच झोपायचे. राघव म्हणतो की विनायक बाळा, तू डॉक्टर काकूचे ऐकतो ना, मग त्या तुला सांगतात ना आज मम्माजवळ झोप, त्यामुळे तू आज आमच्या रूममध्ये झोपण्यासाठी चल. तेव्हा राघव हा विनायकला उचलतो आणि सिंधू आणि सावीला गुड नाईट करण्यासाठी सांगतो. तेव्हा सावी आणि सिंधू झोपी जातात. तर पहाटचा अलार्म वाजत असतो. सिंधू मोबाईल घेते. तेव्हा तिला काकूच्या त्या नियमांची आठवण होते आणि सिंधू लगेच उठते. फ्रेश होऊन स्वयंपाकघरात ती पोहे आणि दूध तापवत असते. तेवढ्यात तेथे राजश्री येते आणि सिंधू लगेच गुड मॉर्निंग असे खुश होऊन बोलते. तर लगेच राजश्रीला त्या मागच्या सर्व क्षणांची आठवण होत असते. तेव्हा सिंधू म्हणते की आई, तुम्हाला चहा देऊ का? राजश्री रागाने म्हणते की काही गरज नाही. तर सिंधू आपले पोहे घेते आणि आपल्या रूममध्ये येते. त्यानंतर इकडे राघवला जाग येते आणि राघवसोबत विनायक झोपलेला असतो. तेव्हा त्याला असे वाटते की सिंधूच आपल्यासोबत झोपलेली आहे, म्हणून तो सिंधूचा किस करतो आणि परत झोपलेला असतो. तेव्हा राजश्री त्याच्यासाठी चहा घेऊन आलेली असते, कारण राघवचे ते स्वप्न असते. आणि लगेच राजश्री त्याला उठवते आणि राघव, मी तुझ्यासाठी चहा घेऊन आले असे बोलते. तेव्हा लगेच राघव हा स्वप्नातून बाहेर येतो आणि सिंधू सिंधू असे करत असतो. तेव्हा मात्र राजश्री राघवकडेच बघत असते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सावीकून एक कुंडी फुटलेली असते. तर काकू म्हणते, तुझ्या मुलीने आज इतके नुकसान केले, त्याची भरपाई मला लागते. तेव्हा सिंधू ही टेन्शनमध्ये आलेली असते, माझ्याकडे इतकेच पैसे आहे आणि आता घर भाड्याचे सुद्धा पैसे मला काकूला द्यावे लागतील. पैसे तर इतकेच आहे, त्यामुळे आता पैसे कुठून गोळा करावे म्हणून सिंधूला टेन्शन उभे राहिलेले असते. तेव्हा आता सिंधू पुढे काय निर्णय घेणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.